नमस्कार मित्रांनो, स्वार्थी प्रेमच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. घटस्फोट मागितला नाही. त्यांचं इतर कुठं प्रेम प्रकरण नव्हतं. आडेत्तेखोर दीपाली घरी येत नव्हती. घटस्फोट देऊन अरुणला मोकळेही करत नव्हती. अरुणचं मात्र दीपालीवर मनापासून अन खरंखुरं प्रेम होतं. दीपालीशिवाय तो इतर कोणाचा विचारही करू शकत नव्हता. बिचारा एकटाच आयुष्याचा आला दिवस ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. एकटाच आपल्या विचारात दंग असायचा. एक दिवस असाच आपल्या नादात दुकानातून निघून घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा अपघात झाला. डोक्याला फार मोठी जखम झाली. नारायणभाई अन कांतीबेननं दीपालीला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण दीपाली काय किंवा तिची बहीण अन आई काय, कुणीही त्याला बघायला इस्पितळात गेलं नाही. उलट त्या परिस्थितीत दीपालीच्या आईनं अरुणच्या वडिलांना सांगितलं की दीपाली व अरुणसाठी वेगळा ब्लॉक करून द्या. अरुणचा अपघात जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच नशीब. एवढी गंभीर दुखापतही तो शांतपणे सोसत होता. आई वडील त्याची सेवा शुश्रूषा करत होते. त्या सगळ्या गडबडीत दीपालीसाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून सामानानं परिपूर्ण करून घेणं नारायणभाईंना जमलंच नाही. एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आई वडील त्यांचं वेगळं घर मांडून द्यायलाही तयार झाले होते. पण निदान दीपालीनं येऊन नवऱ्याला भेटावं, त्याच्याजवळ बसावं, एवढीही त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं नाही. काही महिने इस्पितळात काढून अरुण घरी आला. या काळात दीपाली फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी दुर्बल झालेल्या नवऱ्याला, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अरुणला भेटावं असं तिला एकदा देखील वाटलं नाही. अरुणला घरी आणल्यावर त्याचे वडील त्याच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात राहू दे, एवढंच त्यांना वाटत होतं. पण अरुणला हे कळलं तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या दीपालीवर आपण वेड्यासारखं प्रेम केलं, ती दीपाली इतकं आत्ममग्न आणि स्वार्थी असावी हे त्याला सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं बोलणं कमी झालंच होतं. ते आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यात त्यानं दीपालीला फोन केला नव्हता. तिनंही फोन केला नाही. येणं तर दूरच, यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन दीपाली सुखानं नांदेल त्याची त्याला शाश्वती वाटेना. दीपालीवरच्या त्याच्या एकतर्फी का होईना निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे दिवस जिवंत होता. पण आता त्याच्या मनात फक्त निराशा होती. आयुष्यातून दीपाली गेली तरी त्याच्या मनातली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम पार आटलं, नाहीसं झालं. आता त्यांच्या जगण्याला काही अर्थच नव्हता. हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोप लागेना. आई वडील शेजारच्या खोलीत झोपले होते. तिरमिरत अरुण उठला अन खोलीतून जिन्याकडे निघायला. अंधारात पायरी दिसली नाही अन तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धात जीवन ज्योत मालवली. अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरुणला भेटायला दीपाली गेली नव्हती. मात्र त्याच्या मृत्यूची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व भाऊजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली. तिच्या निर्लज्जपणानं सगळेच चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी अप्पलपोट्या मुलीला बघून सगळ्यांचंच मनात येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश करून ही बया सासूसासऱ्यांकडं संपत्तीचा वाटा मागू शकते. यालाच प्रेम म्हणतात. असा प्रेमविवाह असतो.
तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.